संसदेमध्ये नुसती बडबड करणं याचा अर्थ ग्राउंड लेवलवरचे सगळे प्रश्न सुटतात असं नाही. मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या काही खोंडांना पकडायचं आणि त्यांच्या थ्रूच चालायचं, म्हणजे केडर तसं बनवायचं आणि मग त्यांच्या विचारांच्या किंवा मग काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी पाक मातीत जरी गेलं तरी काही यांना देणं घेणं नसतं. यांची गुन्ह जर अशी दिसत राहिली तर लोक नक्कीच 2029ला पर्याय शोधतील. याचा कुठला मुद्दा संसदेतला मतदारसंघातल्या तालुक्याच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टिकोनातून, व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून कुठला आहे का? बघा, कुठलाच नाही. बरं, एखादा मांडला असेल तर त्याच्यासाठी त्यांचा पाठपुरावा किती आहे? कुठंच नाही. एकही ठोस काम त्यांनी केलेलं आठवत नाही. म्हणजे आत्ताच्या त्यांच्या या कार्यकालामध्ये एकही ठोस काम नाही. तो विषय सांगतो, ज्या ज्या वेळी ते चुकीच्या ठिकाणी लोकांनी केलेल्या म्हणजे प्रायव्हेट खाजगी कामाचं उद्घाटन करायला आलते त्यावेळी इथली सिच्युएशन सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला नाही. इथे एका माळी समाजाच्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. त्याच काळात हे बहादर एका ठिकाणी उद्घाटन करत होते. आणि आमच्यासारखी लोक जर असं स्पष्ट भूमिका त्यांना सांगत असतील तर ते आम्हाला लगेच पर्याय शोधायला चालू करतात. हा लय स्पष्ट बोलतोय ना, शोधा ह्याला पर्याय, ह्याला तोडीस तोड कोण आहे आटपाडीमध्ये, लगेच त्याला पर्याय शोधा आणि मग त्याच्या विरोधात उभा करा. हे न काय होणार आहे? नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. की महेश पाटील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, अनेक त्यांनी जे काही गोष्टी घडतात त्या गोष्टीला नेहमीच वाचा फोडायचं काम करतात. ते नगरपंचायतचा विषय असू द्या किंवा इतर सामाजिक विषयावरती ते नेहमीच रोखठोकपणे आपली भूमिका मांडत असतात. आणि त्यांचा एक सोशल माध्यमावरती खासदारांबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी माध्यमावरती अपलोड केला होता. खासदारांवरती त्यांची प्रचंड त्या व्हिडिओच्या माध्यमातून नाराजी दिसून आलेली आहे. या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. तुम्ही जो खासदारा संदर्भात एक व्हिडिओ सोशल माध्यमावरती पोस्ट केला होता, इतका प्रचंड त्याच्यामध्ये खासदारावर तुम्ही नाराज आहात की नाराजीची काय कारण आहे? नाराज असण्याचं कारण हेच आहे की लोक पर्याय शोधत असतात, चांगला पर्याय शोधत असतात. आणि वसंतदादांच्या राजकीय परंपरेमधून विशाल पाटील हे खासदार झाले, पण त्यांचा एक गैरसमज असा आहे की त्यांना त्यांच्या रणनीतीमुळे ते खासदार झालेत. पण तसं नाही. गावगाड्यातल्या अगदी तळागाळातल्या प्रत्येक लोकांनी, प्रत्येक समाजानं, मी स्पेसिफिक सांगतोय, प्रत्येक समाजानं आणि प्रत्येक गटानं त्यांना साथ दिलेली आहे. आणि मग त्यानंतर वातावरण तयार झालेलं असतं आणि मग तुमच्या कॅम्पेनिंग स्ट्रॅटेजीज काय असतील त्यानंतर तुम्ही निवडून येत असता. या सगळ्या गोष्टी आम्हालाही तितक्याच कळतात आणि गावगाड्यातल्या लोकांना तितक्याच कळतात. संसदेमध्ये नुसती बडबड करणं याचा अर्थ ग्राउंड लेवलवरचे सगळे प्रश्न सुटतात असं नाही. आम्ही अनेक वेळा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही निवडून येण्यासाठी जी काही तुमची रणनीती असेल ती असेल, पण तुम्ही तुमच्या विचाराच्या, तुमच्या पक्षाच्या लोकांना तरी कमीत कमी शाबासकी द्यायला शिका. पण त्यांचं काय होतंय, काही लोकांना तालुक्यातल्या प्रत्येक म्हणजे मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या काही खोंडांना पकडायचं आणि त्यांच्या थ्रूच चालायचं, म्हणजे केडर तसं बनवायचं आणि मग त्यांच्या विचारांच्या किंवा मग काँग्रेसच्या विचारांच्या लोकांनी पाक मातीत जरी गेलं तरी काही यांना देणं घेणं नसतं. आम्हाला त्याबद्दलही शंका नाही. कसं असतंय, जर तुम्ही निष्क्रिय असाल, मग ते संसदेत असो किंवा मग ऑन फील्ड असो, जर तुमच्यामधली निष्क्रियता जर दिसत असेल तर लोक पर्याय शोधतात. आणि यांची गुन्ह जर अशी दिसत राहिली तर लोक नक्कीच 2029ला पर्याय शोधतील. याचं कारण हे आहे की तुम्ही ग्राउंडवरती दिसत नाही. संसदेमध्ये मुद्दे नुसते फाड मांडून काय करायचं आहे? आटपाडी जे मुद्दे मांडतात ते खासदार की संसद भवनामध्ये जे मुद्दे मांडतात ते सर्वसामान्य या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून काय विकासात्मक मुद्दे असतात का? ते बघा ना, म्हणजे कुठला मुद्दा संसदेतला मतदारसंघातल्या तालुक्याच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टिकोनातून, व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून कुठला आहे का? बघा, कुठलाच नाही. बरं, एखादा मांडला असेल तर त्याच्यासाठी त्यांचा पाठपुरावा किती आहे? कुठंच नाही. एखाद्या मुद्द्यासाठी त्यांचं आंदोलन आहे का? कुठंच नाही. तुमचा कुठलाही काम ग्राउंडवरती अजिबात दिसत नाही. आम्हाला वाईट याचं वाटतं, कारण आम्ही तुमच्यासाठी काम केलं होतं आणि तुम्ही या लेवलला निष्क्रिय आहात हे बघून आम्हाला वाईट वाटतंय. आणि म्हणून मग आम्ही बोलत राहतो, मग तसा राग निघत राहतो. खासदाराला प्रत्येकी वर्षाला 5 कोटीचा निधी दिला जातो. आतापर्यंत एक 13-14 कोटी निधी यांना मिळाला असेल अंदाजे, पकडून चाला. यांनी आतापर्यंत किती खर्च केला याची आकडेवारी आहे का तुमच्याकडे? आकडेवारी माझ्याकडे नसेल, किंवा जरी त्यांना मिळालेला, माझ्याकडे आकडेवारी नाही, पण त्यांना मिळालेला निधी त्यांनी जरी खर्च केला असला तरी तो योग्य ठिकाणी खर्च झालेला नाही, एवढं तर मी नक्की सांगतो.
त्यांच्या खासदार फंडातून आटपाडीसाठी असं एखादं ठोस काम वगैरे आलंय का? मला तर एकही ठोस काम त्यांनी केलेलं आठवत नाही. म्हणजे आत्ताच्या त्यांच्या या कार्यकालामध्ये एकही ठोस काम नाही. आणि आटपाडीमध्ये जी कामं गरजेची आहेत त्यासाठी सुद्धा त्यांचा कुठलाही कोणालाही सपोर्ट नाही. आटपाडीतली व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी अनेक लोक काही चांगले प्रश्न घेऊन त्यांना भेटायला जातात. ते प्रश्न ते ऐकूनही घेत नाहीत. वेगवेगळ्या समाजाची लोक जातात. कधी कधी तर तुम्ही सांगलीतले काही व्हिडिओज बघितले असतील. वेगवेगळे समाज त्यांना बाबा कुठेतरी न्याय मिळेल म्हणून त्यांना भेटायला जातात. तिथं अपमान त्यांचा होतोय. लोक खासगीमध्ये चर्चा करतात, यांना कळत नाही. म्हणून आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय. खासदार विशाल पाटील हे निवडणुकीच्या अगोदर एक तालुक्यातील आटपाडी तालुक्यातील 60 गावं या प्रत्येक गावाला 2-2, 3-3 वेळा भेट दिली होती. हे निवडणुकीच्या अगोदर उभा राहण्यापूर्वी जर 3-3 वेळा भेट देत असतील तर निवडणूक झाल्यानंतर त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 2-2दा तरी भेट द्यायला पाहिजे असं वाटतं का नाही तुम्हाला? 100% वाटतंय. निवडणुकीच्या आधी जे भेटी दौरे होते त्यात आम्हीच होतो. ते दौरा नियोजन करण्यापासून प्रत्येक गावाला भेटी देण्याबरोबर त्यांच्याबरोबर आम्ही होतोच की. आता कसं आहे, यांना पुण्याईनं सोन्याचा चमचा तोंडामध्ये मिळालेला आहे. आता त्याचा वापर कसा करायचा जनतेसाठी, वेगवेगळ्या समाजासाठी हे त्यांनी ठरवायचं आहे. पण आता जी त्यांची भूमिका आहे टोटल निष्क्रिय आहे. म्हणजे मी आता माझ्या फेसबुकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांचे रणनीती, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांच्या लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत अगदी चुकीची आहे. ते निवडणूक झाल्यापासून कामासाठी म्हणून आटपाडीला कधी आलेले नाहीत. इव्हन तुम्हाला एक महत्वाचा विषय सांगतो. ज्या वेळी ते चुकीच्या ठिकाणी लोकांनी केलेल्या म्हणजे प्रायव्हेट खासगी कामाचं उद्घाटन करायला आलते त्यावेळी इथली सिच्युएशन सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला नाही. इथे एका माळी समाजाच्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. त्याच काळात हे बहादर एका ठिकाणी उद्घाटन करत होते. म्हणजे असे अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. ह्याचा सुद्धा ते अभ्यास करत नाही. त्यांच्या पीएनी तर अभ्यास करायला पाहिजे. आपण कुठल्या सिच्युएशन मध्ये, कुठल्या वातावरणात कुठं जातोय, कुणाला भेटतोय. आणि आमच्यासारखी लोक जर असं स्पष्ट भूमिका त्यांना सांगत असतील तर ते आम्हाला लगेच पर्याय शोधायला चालू करतात. हा लय स्पष्ट बोलतोय ना, शोधा ह्याला पर्याय. ह्याला तोडीस तोड कोण आहे आटपाडीमध्ये, लगेच त्याला पर्याय शोधा आणि मग त्याच्या विरोधात उभा करा. हे न काय होणार आहे, त्यांचाच तोटा होणार आहे. आतापर्यंत तुम्ही या पक्षाशी एकनिष्ठपणे काम केलं त्याचं कुठेतरी तोटा झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? आतापर्यंत एवढे म्हणजे तुम्ही खासदारकीला त्यांच्यासोबत गाव दौरे केले, भेटीमध्ये सगळं नियोजन करण्यापर्यंत, मतदारांच्या भेटीगाठी असेल, बाकीची जी यंत्रणा हाताळण्यापर्यंत तुम्ही फ्रंटला दिसत होता. परंतु आता अचानक असं काय झालं की ते इथल्या आटपाडीतले जे काँग्रेसचा जो पाया आहे, या पायातील लोकांना ते डावलण्याचा प्रयत्न करतात? कमी संघर्ष झाल्यामुळं, तोंडात सोन्याचा चमचा मिळाल्यामुळं त्यांना गावगाड्यातल्या लोकांपर्यंत कसं पोचायचं असतं आणि प्रत्येक समाज कसा जोडून ठेवायचा असतो, जे वसंतदादांनी केलं हे त्यांना कमी संघर्ष झाल्यामुळे कळत नाही आणि जमत नाही. त्यामुळे ह्यांच्यासाठी पळणाऱ्या लोकांना ऐनवेळी बाजूला करणं हा यांची स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि त्या गावातील लोकांना फक्त मोठी मोठी खोंड पकडणं हा यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारला, मला खरंच असं वाटतं की यांच्याबरोबर काम काय तुमचा प्रश्न होता की तोटा झाल्यासारखा वाटतोय का, की बाबा खरंच वाटतोय. मला यांच्याबरोबर काम करण्याचा पश्चाताप झाल्यासारखा जाणवायला लागलेला आहे. अजून 100% नाही, पण आता मला जाणवायला चालू झालं की बाबा हे यांच्या एका ट्रॅकच्या बाहेर जाणार नाहीत. त्यांची रणनीती त्यांचं ते लागणार, पण गावगाड्यातल्या लोकांपर्यंत हे पोहोचणार नाहीत. लोकांचा अपमान झाला, मान झाला, काय लोकांना आदर मिळतोय का, त्यांच्या कार्यकर्त्यांची वाट लागते का, पदाधिकाऱ्यांपर्यंत काय यांचा संदेश पोहोचतोय का, त्यांना बळ दिलं पाहिजे याच्याशी काय त्यांचं देणं घेणं नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं या क्षणाला यांच्याबरोबर काम करण्यात मला इंटरेस्ट राहिलेला नाही. भविष्यात माझा निर्णय मी वेगळा घेण्याच्या मूडमध्ये आहे. अशी कुजबूज ऐकायला मिळाली की हे जे खासदार आहेत तिथल्या स्थानिक नेत्यांना विचारल्याशिवाय आटपाडीत काय करत नाही. 100% बरोबर आहे आणि 100% बरोबर हेच आहे. त्यांचं एक केडर तयार झालेलं असतं. आम्ही म्हणतोय की ते पण असू द्या तुमचं, पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या पक्षाच्या विचारांच्या लोकांना, ज्या प्रत्येक समाजाला वसंतदादांनी जोडून ठेवलं होतं त्या लोकांना कशासाठी मातीत घालताय? त्या लोकांकडे दुर्लक्ष का करताय तुम्ही? त्या लोकांना न्याय देण्याचं काम का करत नाही? आमच्या आटपाडीचे पहिले आमदार कैलासवासी आपले हे लेंगरे, अण्णासाहेब लेंगरे साहेब, आपल्या आटपाडीचे पहिले आमदार कैलासवासी अण्णासाहेब लेंगरे साहेबांचं नाव सुद्धा हे बहादर कुठल्या मिटिंग मध्ये घेत नाहीत, कुठल्या स्टेजवरती घेत नाहीत. या बहादरांना आमच्या वडिलांनी, DM पाटील सरांनी 10 वेळा सांगितलं, आमच्या आटपाडीच्या पहिल्या आमदारांचं योगदान काँग्रेससाठी भरपूर आहे. तुम्ही प्रत्येक मिटिंग मध्ये, प्रत्येक स्टेजवरती, प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्यांचं आटपाडीत आल्यावर नाव घेतलं पाहिजे. तरी हे बहादर राजकारणासाठी त्यांचं नाव घेत नाहीत. ह्या लेवलला जर कमीपणा वाटतो का हे नाव घेतल्यानंतर? कमीच पण वाटत असणार त्यांना. आम्ही 50 वेळा सांगतोय बाबा
नाव घ्यायला तुम्हाला अडचण काय आहे? माझ्याकडे व्हिडिओज आहेत. आमचे वडील सांगत असताना माझ्याकडे व्हिडिओज आहेत की बाबा तुम्ही नाव का घेत नाही. त्यांच्या पक्ष काही लोक आलती, म्हणजे त्यांचे पक्ष संघटनेतले काही लोक अभ्यास करायला येतात, ते भेटायला आलती. त्यांनाही आम्ही सांगितलं होतं तुम्ही आटपाडीतल्या आमच्या आमदारांचं नाव का घेत नाही. बाबा नाव घ्यायला काय अडचण नाही, ते माझे आमदार होते ना. मग तुम्हाला नाव घ्यायला म्हणजे हे असे प्रकार आहेत. त्यांना संघर्ष नसल्यामुळे समाज कसा जोडला पाहिजे, प्रत्येक समाज कसा धरून ठेवला पाहिजे, प्रत्येक समाजाचं काम कसं केलं पाहिजे हे माहित नाही. यांना फक्त माहिती आहे आटपाडीत आल्यावर एक ठराविक एक दोघं लोक धरा, त्यांच्या माध्यमातून काम करा, त्यांच्या माध्यमातून केडर तयार करा. बाकीची मातीत गेली तिकडे मेली तरी चालतील, त्यांना काही देणं घेणं नाही बाकीच्यांचं. निधीसाठी आटपाडीतील काही लोक खासदारांच्या घरी पण जातात. हे गेल्यानंतर इथल्या स्थानिक नेत्यांचा फोन जातो अशी सुद्धा चर्चा आहे. आहे की म्हणजे आता आम्ही त्यांच्यासाठी आमच्या घरात 40 वर्ष गेले. त्यांनी प्रत्येक वेळा आम्हाला कुणाही तर दावणीला बांधण्याचा प्रयत्न केलाय. तर आम्ही म्हणतोय हा राजकारणाचा भाग आहे, तेही असू द्या. तर दावणीला बांधताना तुम्ही जर आम्ही एखादं काम सांगितलं, आता आम्ही संघटना बांधणार कशी? जर हे आम्ही कुणाही तर दावणीला बांधत असतील प्रत्येक वेळी, आम्ही एखादी संघटना बांधणार कशी? आम्ही एखाद्या पक्षाचं काम करणार कसं? तर हे काय करतात, त्यांना विचारल्याशिवाय, त्यांचं काहीतरी फोन गेल्याशिवाय दुसरं कोणाचंही काम करत नाहीत. आटपाडीतला एक ठराविक एक नेता धरायचा, त्या व्यक्तीचा त्याच्या जवळच्या एखाद्या कार्यकर्त्याचा फोन तिथं गेला तरच हे काम करणार, अन्यथा हे काम करत नाहीत. एवढी मस्ती आहे त्यांच्यामध्ये, एवढा माज आहे त्यांच्यामध्ये. आता आपण जर दोघांची तुलना करायचं म्हणलं, संजय काका आणि विशाल पाटील, खरंच काम कुणा चांगलं होतं आत्ताच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघताय? नाही, ही तुलना मी नाही करू शकणार, कारण मला तेवढा त्यांचा अभ्यास नाही. संजय काकांबद्दल पण मला म्हणजे मी त्या लेवलला कधी अभ्यास केलेला नाही. मी अभ्यास करतोय फक्त राजकीय दृष्टिकोनातून. ह्यांनी संघटना बांधणी कशी केली पाहिजे, कार्यकर्त्यांना सपोर्ट कसा दिला पाहिजे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कसं तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे, संघटना बांधणी कशी केली पाहिजे, आणि लोकांचे प्रश्न, बेसिक प्रश्न, मूलभूत प्रश्न नागरिकांचे, ज्या नागरिकांनी सांगली जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक समाजातल्या लोकांनी तुमच्यासाठी जे काम केलं त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचलं पाहिजे, फक्त माझा तेवढ्याच अभ्यास आहे. माझं कंपॅरिझन शक्यतो मी कंपॅरिझन करण्याच्या भानगडीत नाही पडत. भविष्यात 2029-30 ला निवडणुका लागतीलच. समजा ते उद्या भविष्यात पुन्हा एकदा तयारी उभे राहिले, तर तुम्ही काँग्रेसची विचारधारा म्हणून सोबत असणार का? 2029 ला यांचं वागणं जर असंच राहिलं तर मी माझी वैयक्तिक भूमिका, माझ्या घरातल्यांची पण नाही किंवा माझ्या वडिलांची पण नाही, माझी वैयक्तिक भूमिका मात्र मी त्यांच्याबरोबर नसणार. माझी वैयक्तिक भूमिका वेगळी राहील. परंतु यांचं वागणं असंच राहिलं तर आपल्या सांगली जिल्ह्यातील मतदारसंघातील लोकांसाठी नक्कीच वेगळे पर्याय तयार होणार आणि होऊ लागलेले पण आहेत. तर मंडळी, हे होते सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील. यांनी फेसबुकवरती खासदारांचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्याच्यातून त्यांची जी नाराजी आहे खासदारांवरची ही आपल्याला पाहायला मिळालीच. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की खासदार निष्क्रिय आहेत, कोणत्याही प्रकारचं काम आतापर्यंत त्यांनी जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. तर मंडळी, तुम्हाला काही खासदाराबद्दल सुचवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. कॅमेरा पर्सन खलील जमादारसह दादा सुवाक्षे, मानदेश प्राईम, आटपाडी. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.